पश्चिम नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग इन चीफ व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज मुंबईतील नौदल बंड स्मारक इथे पुष्पचक्र अर्पण करून 1946च्या ऐतिहासिक रॉयल इंडियन नेव्ही बंडात सहभागी झालेल्या शूर खलाशांना श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी नौदलाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। ब्रिटिश राजवटीविरुद्ध 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईत HMIS तलवार या जहाजावरून हे नौदल बंड सुरू झालं। हे बंड वेगाने कराचीपासून कोलकात्यापर्यंत पसरलं आणि यात 20,000हून अधिक खलाशी सहभागी झाले। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जाणाऱ्या या बंडाला सामान्य नागरिकांचा, विशेषतः मुंबईतील जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला होता। या चळवळीत सहभागी झालेल्या खलाशांचं धैर्य आणि बलिदान यांचा सन्मान करण्यासाठी पश्चिम नौदल कमांडतर्फे कुलाबा इथल्या कुपरेज इथे हे नौदल बंड स्मारक उभारण्यात आलं। आषाढी एकादशी वारीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज